परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांच्या विधानाची जोरदार चर्चा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। जिल्ह्याची परिस्थिती मला माहित नाही, मात्र माझ्या मतदारसंघातील 3ही पंचायत समित्यांमध्ये सर्व जागा आम्ही जिंकू असे विधान भास्कर जाधव यांनी केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आमदार भास्कर जाधव माध्यमांपासून दूर असल्याचे चित्र आहे। तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य टाळत असल्याचेही दिसून येत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये ते केवळ आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट होत आहे। जिल्ह्यातील एकूण राजकीय परिस्थितीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी दिलेले उत्तर अनेकांना अजब वाटले। मला जिल्ह्याचे माहित नाही, पण माझ्या मतदारसंघातील 3ही पंचायत समित्या मी जिंकणार अशी त्यांची प्रतिक्रिया होती। दरम्यान भाजपकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवार फोडाफोडी सुरू असून भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे। हे राजकीय आव्हान म्हणजे काय? सरकारच्याकडे कुठलंही काम केल्याचं सांगण्यासारखं नाही। सरकारची वागणं चांगलं नाही। सरकार दहा खोटं बोलणार असल्यामुळं आज एक नवीन फंडा त्यांनी काढलेला आहे। पूर्वी EVMची मशीनमध्ये चोरी करायची, त्याच्यानंतर मतपत्रिके चोऱ्या करणं झालं, त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे उमेदवारच पळवणं झालं, नेते पळवणं झालं, लोकप्रतिनिधी पळवणं झालं। मग आता फक्त आणि फक्त पैशाचा महापूर हा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये निर्माण करायचा किंवा पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचा हा नवीन एक फंडा सुरू झालेला आहे। आणि म्हणून आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड अशी आमच्यासमोर जनशक्ती आहे। आमची खात्री आहे की ह्या जनशक्तीला जनशक्ती 100% हरवेल। संदेश कदम, संवाद मराठी लाईव्ह, गुहागर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।